आता ती पोलीस स्टेशनलाच गेली. मला तिची अवस्था भगवत नाही रे स्वतः. आज पहाटे 4च्या सुमाराला मला अशी जाग आली म्हणून मी बाहेर फेऱ्या मारत होतो तर मनात आलं की मनूच्या खोलीत डोकावून पाहावं. गेलो आणि बघतो तर काय ही सुद्धा जागीच खिडकीच्या बाहेर बघत बसली होती एकटं कुठेतरी. मी तिला हटकलं तशी ती एखाद्या रोबो सारखी बिछाण्यावर जाऊन पडली. पण मला खात्री आहे त्यानंतर सुद्धा ती झोपली नसेलच. शुभ्राचं कसं कसं काहीतरी करते पण स्वतःचे मात्र हाल चालवले तिने. तिचं खूप प्रेम आहे काका सत्यजितवर. हो, या सगळ्यातून हा एक आणि एकमेव निष्कर्ष निघतो. बरं झालं त्या दिवशी आमच्यात काहीच बोलणं झालं नाही. मंजिरीच्या आयुष्यात एक नवीन गुंतागुंत निर्माण झाली असती विनाकारण. सत्यजित जेव्हा परत येईल ना तेव्हा सुखानं संसार करतील लोक. आणि हेच योग्य. पण स्वप्नील तू I can get over my feelings. Not big deal. मी निघतो. काळजी घ्या. आणि सत्यजितराव परत नाही झाले तर काका स्वप्नील या क्षणी मी फक्त रिअलिस्टिक विचार करतोय. माझी इच्छा आहे की खरंच माझी इच्छा आहे सत्यजितराव सुखरूप असावेत. असा अंत कोणाचाही होऊ नये, कोणाचाही नाही. पण बाप म्हणून माझी तीच अवस्था आहे. सत्यजितराव खरंच त्यांच्याबद्दल काही कळलं नाही तर मनू अडकून पडेल रे या त्रिशंकू अवस्थेत. हे पाहणं सगळ्यात जास्त त्रासदायक असतं आणि एका बापासाठी तर असतंच असतं. वहिनी आई ऍक्च्युली विचारत होते आत्ताच तुम्ही आलायत का म्हणून. ती आली आहे ना इथे. नेत्रा मी काय विचारतीये. वहिनी कुणीही मध्ये पडायची गरज नाहीये. कुणीच नाही. तीन दिवस झाले तरी बॉडी सापडत नाही. माझा नाही विश्वास बसत त्याच्यावर. तुम्हाला बोललो ना मी कुत्र्याला आणखी घेऊन गेले असणार. जंगल येते. अहो जिथं गाडी सापडली ती जागा तुम्ही बघायला पाहिजे होती. गाडीचा पार चेंदामेंढा झाला होता. माणूस पुढे बसला तर पाठीवर बसेल. म्हणायलाच पाहिजे. ऍक्सिडेंटला काय वाटेल. पाठ झालंय माझं. तरी काहीतरी ट्रेस लागायलाच हवा. प्राणी काय माणसाला हाडांसकट गिळत नाही. मला ना दादा हा सगळा काहीतरी वेगळाच प्रकार वाटतोय. वेगळं म्हणजे वेगळं म्हणजे काय भूता खेताचा प्रकार.
भूताचा प्रकार ना. एक मिनिट बसाव. या भूतावरून आठवलं, तुम्ही म्हणाल भूताबद्दल बोललात ना, या भूतावरून आठवलं मला. काल आम्ही झोपायला निघालो, काल आम्ही झोपलो, म्हणजे कालही आम्ही झोपलो. झोपताना आम्ही काय करतो, मोतीवाल्या बाईचं आम्ही स्वप्न बघतो, म्हणजे आम्हाला छान झोप येते, म्हणजे आम्ही झोपू शकतो निवांत. काय झालं, तुम्ही असं झोपलो, मला वाटलं मी झोपलो, मग मी झोपलो, ड्रीम सिक्वेन्स लगेच हे हा स्वप्न झाला माझ्या. हा मुदळकर समोर आला माझ्या, हे रक्ताने माखलेला असा मुदळकर. मला प्रश्न पडला तेवढ्या ते की बा वर होता हा माणूस, कपडे का नाही बदलले, म्हणजे ठीक आहे असो आला असं म्हणून. मुदळकर चल माझ्यासोबत वर, मला पत्ते खेळायचे, माझ्यासोबत कुणी नाही खेळायला. अरे काय असं काय, म्हणजे मी मला संख्येला घेऊन जा असं म्हणायला, आणि संख्येने उठा, सकाळ झाली उठा, संपला ड्रीम सिक्वेन्स. असं काय आहे, असा सुद्धा मला असं म्हणतात. तुमची बडबड बंद झाली असेल तर मी बोलू. त्याच्यातच बसलो आपण बोलायला. बोला. दादासाहेब, भूत होण्यासाठी माणूस आधी मरावा लागतो. मग तो अपघात. आणि मला असा दाट संशय आहे की सत्यजित मुधोळकर मेलाच नाही. तुम्ही ती गाडी बघितली नाही, तुम्ही ती गाडी बघितली असते ना तर तुम्हाला कळलं असतं. अहो गाडीचा फार चेंदा मेंदा झाला. आणि असं का केलं असेल याचा देखील अंदाज येतो मला थोडा. त्याला माझ्या बायकोबरोबर मजा मारायची असणार म्हणून अख्ख्या जगासमोर त्यांनी देखावा निर्माण केला की तू मेला नाही. म्हणजे माझ्या बायको बरोबर दुसऱ्या एका ठिकाणी जाऊन मजा मारायला हा मोकळा. आता म्हणजे आता तुम्हीच बघा, म्हणजे इथंही प्रकरण तुमच्याच बायको जवळून थांबतंय. माझं सोडव दादासाहेब, अख्ख्या जगाचं गाडं पायकांपाशी येऊन थांबतं. ऍक्सिडेंट होऊन देखील डेड बॉडी न मिळणं नक्कीच संशयास्पद आहे. आणि जी गोष्ट संशयास्पद आहे तिकडे झोल असायलाच हवा. आता नेमका तो झोल काय आहे हे शोधून काढायला हवं. याला सिद्ध पुरुष मी एकदम डिमोरलाइज केलं. आम्हाला आनंद झाला होता, आम्हाला काय ना नाचलो होतो आम्ही. भीती वाटायला लागली, आतून थडथड होत आहे, भीती वाटतात. ते गाणं आहे ना, धगधग करणे लगा, ते धग करे माधुरी दीक्षितचं गाणं आहे ना ते, तसं वाटायला लागलं. मोराजी यार, शब्द वेगळे पण भावना तीच आहे, भीती भीती. धक धक करणे लगा. तुम्ही ते गाडी बघायला बघली, चेन्ना मेन्ना झाला त्या गाडीला. पुढे बसलं, पाठीवर बसलं, माणूस मारलाच पाहिजे. एवढा मोठा ऍक्सिडेंट झाल्यावर माणूस जगेल कसा. चीक चीक ची कलियां अच्छी कलियां तोड़ना दिल से जिससे कह हा पुरुष टेन्शन दिलं तुम्ही, टेन्शन. आजी प्लीज लवकर चला ना, मंजिरी वहिनी आल्यात अहो. आणि त्यांना कळलंय की प्रिया इथेच आहे, त्या तिच्या खोलीत गेल्यात. मला काय वाटतं, त्या दोघींमध्ये उगाच बोलाचाली झाली ना तर अजून कलह वाढेल घरातला. प्लीज तुम्ही चला ना लवकर, प्लीज. काय गरज नाही तिथं जायची. आजी अहो असं काय करताय. जे आज होणार आहे ना ते खरं तर लई आधी व्हायला पाहिजे होते. मंजिरीला पूर्ण हक्क आहे त्या सुंदरेला जाब विचारायचा. आजी अहो त्याबद्दल वादच नाहीये, पण तुम्ही प्रियाला नाही ओळखत. पण मंजिरीला ओळखते ना. काय कधी केव्हा आणि कसं बोलायचं ते मंजिरीला समजा व्यवस्थित समजतं. तेव्हा मंजिरीला तिला जाब विचारण्याचा पूर्ण हक्क हाय. तिथं आपण पडायची काय बी गरज नाही.
डाळ निवडून दे जरा. सत्यजित बद्दल काही कळलं? चालती हो या घरातनं. मी तुला काहीतरी विचारते. मी काय सांगते ते कळत नाहीये तुला. हे बघ मंजिरी, जे काही झालं त्याबद्दल आता तुझ्याशी एका शब्दानेही बोलण्याची इच्छा नाहीये माझी. जस्ट गेट आउट ऑफ माय हाऊस. युअर हाऊस, जे घर तू स्वतः सोडून गेलीस, जी नाती तू स्वतः लाथाडलीस, त्यांना आता आपलं म्हणतेस. ती माझीच होती आणि माझीच आहेत. तुझ्या आधीपासून ती माझी आहे. तुझ्या आधी मी आले या घरात. या घराला, इथल्या माणसांना आपलंसं मानलं, त्यांच्यावर प्रेम केलं. जेव्हा तू सत्यजित मुधोळकर नावाच्या माणसाला ओळखतही नव्हतीस, तेव्हापासून जीवापाड प्रेम करते मी त्याच्यावर. मी तुझ्या आयुष्यात विष नाही कालवलं मंजिरी. उलट तू माझ्या आयुष्याची, माझ्या प्रेमाची, माझ्या स्वप्नांची माती केलीस. गुन्हेगार मी नाही, गुन्हेगार तू आहेस. लग्नानंतर कधीही तू त्याला सुखी ठेवू शकली नाहीस. ते सुख मी त्याला दिलं. तो माझा कधीही होऊ शकणार नाही हे माहीत असून सुद्धा जीवापाड प्रेम केलंय मी त्याच्यावर. लग्नाची बायको तिच्या नवऱ्यासाठी जे जे काही करते ते सगळं मी त्याच्यासाठी केलं. पण कधी तुझ्यासारखा हक्क नाही गाजवला त्याच्यावर. आणि मी तुला आज हेही सांगते, जर सत्यजितची मी बायको असते आणि जर मला कळलं असतं ना की सत्यजितचं दुसऱ्या बाईबरोबर संबंध आहे, तर मी त्याच्याशी भांडले असते, खूप रडले असते, पण त्याला सोडून गेले नसते कधी. जे तू केलंस, तू सोडून गेलीस त्याला. मग आता कुठल्या तोंडाने जाब विचारतेस मला? तुझ्याशी बोलायचं नाही असं ठरवलं होतं मी. पण चोर जर भर बाजारात स्वतःचं ऊर बडवून आपल्या चोरीचं समर्थन करणार असेल तर मात्र त्याचं थोबाड फोडलंच पाहिजे. इतकं प्रेम होतं सत्यजितवर, तर मग त्याला सांगायची कधी हिंमत का नाही झाली? आम्ही लग्न करून आल्यानंतर माझ्याशी खोटेपणानं का वागलीस? मी कधीच आले नव्हते तुझ्याजवळ माझ्याशी मैत्री कर म्हणून सांगायला. आमचं लग्न झालेलं चारू आत्यांना सुद्धा सुरुवातीला आवडलेलं नव्हतं, पण त्या कधीही माझ्याशी खोटेपणानं नाही वागल्या. पुढे एक पाठी एक अशी कारस्थानं त्यांनी कधीच नाही केली माझ्याशी. राग मला या गोष्टीचा आहे की तू माझ्या नवऱ्याबरोबर संबंध ठेवलेस आणि वर माझ्या समोर मैत्रीचा खोटा मुखोटा घेऊन वावरत राहिली. प्रेम करणं ही चूक नाहीये, पण विश्वासघात हा खूप मोठा गुन्हा आहे जो तू केला. मी यांच्याशी भांडून हे घर सोडून निघून गेले, यावरून माझ्या प्रेमाची किंमत करतेस तू? जर मी तुझ्या जागी असते ना प्रिया, आणि माझं ज्याच्यावर प्रेम आहे त्याचं दुसरीकडे लग्न झालं असतं, तर माझ्या भावनांबद्दल मी जिवंत असेपर्यंत मी त्याला कळूच दिलं नसतं.
ज्या व्यक्तीवर त्याचं प्रेम आहे त्या व्यक्तीबरोबर त्याने सुखानं आयुष्य घालवावं हीच प्रार्थना केली असती. आणि तू म्हणतेस तुझं प्रेम आहे त्यांच्यावर. ठीक आहे, 2 क्षण मान्य करूया आपण. तुझं प्रेम आहे यांच्यावर, आपल्या दोघींचं यांच्यावर प्रेम आहे. पण सत्यजितने फक्त आणि फक्त मंजिरीवर प्रेम केलंय. आणि त्याच अधिकारानं तुला सांगते, सत्यजित आणि मंजिरीच्या घरातनं ताबडतोब चालतं व्हायचं. आणि नाही गेले तर खरं तर तुझ्या मुस्कटात मारण्याची खूप इच्छा आहे ग माझी. पण 2 जीवांची आहेस तू. ते पातक माझ्या हातून कधीच नाही काढणार. एनिवे, तू या घरातनं जाणार नसशील तर मी या घरातल्या माणसांना, माझ्या माणसांना सांगते, ते तुला बरोबर बाहेरचा रस्ता दाखवते. शालिनी मावशीबद्दल बोलत असशील तर माझी खात्री आहे ती असं काहीही करणार नाही. परीक्षा बघायची आहे. सासूबाई, अहो काय केलं तुम्ही? तुम्हाला माहितीये प्रिया तिच्या रूम मध्ये आहे. तुम्ही मंजिरीला तिथे का जाऊ दिलं? मग मी काय करायला पाहिजे होते? तिला अडवायला पाहिजे होते. प्रियाला जा विचारणं ह्यो तिचा हक आहे. अहो पण हे सगळं करायची वेळ आहे का? मावशी मावशी आता तूच सांग मी काय करू. मावशी मला मान्य आहे माझ्याकडनं चूक झाली. चूक नाही, पाप घडलंय. अगं पण हे सगळं उकरून काढायची ही वेळ आहे का? आता आपल्याला सत्यजित कुठं आहे, तो कुठल्या अवस्थेत आहे, तो परत कधी येईल याचा विचार करायला हवा की? अजूनही खोटारडेपणाच करतेस तू. तुझ्याशी कुणीही कुठलाही वाद घालायला आलेलं नव्हतं. मी फक्त एकच गोष्ट सांगायला आले होते, या घरातून चालती हो. बस, शब्दाने शब्द तू वाढवतेय. मावशी मंजिरी, तुम्ही मला या घरात सून म्हणून आणलत की नाही? मी हे घर सोडून निघून गेल्यानंतर तुम्ही एकदा नाही अनेकदा मला म्हणाला की मंजिरी घरी परत चल, आपल्या घरी परत चल. म्हणालात की नाही? हो. मग तरी सुद्धा ही बाई मला असं का सांगते की माझा या घरावर काहीच हक्क नाही? तुम्हाला सुद्धा असंच वाटतं काही? अगं असं कसं म्हणेन मी? प्रिया, चारू आत्या, आजी, मंजिरी, तू या घरची सून आहेस. आत्या, आणि मी या घरात सुखानं नांदायला यायला हवी असेल तर ज्या गोष्टींचा मला मनापासून त्रास होतो त्या गोष्टी या घरापासून दूर व्हायला नको का? पण मावशी हिच्या आधीपासून मी राहते या घरात. आई, या घरची सून या नात्याने मी तुम्हाला सांगते, ही बाई मला या घरात पुन्हा दिसता कामा नये. तुम्ही मोठ्या आहात
तुमच्यावर मी जबरदस्ती नाही करू शकत, पण ज्या बाईमुळे माझा संसार उद्ध्वस्त झाला त्या बाईला या घराच्या दारावर पुन्हा उभं केलं जाऊ नये ही अपेक्षा करण्यात काही गैर आहे असं नाही वाटत मला. आणि त्यातूनही जर तुम्हाला असं वाटत असेल की माझं हे मागणं अवाजवी आहे तर मी हेच समजेन की या घराने अजूनही मला सुनेचा दर्जा दिलेला नाहीये. या दोन्हीपैकी मी कुठल्या गोष्टीवर विश्वास ठेवायचा हे आता तुम्हीच सांगा. प्रिया, तू तुझ्या घरी जा ताबडतोब. अगं चर्चा नकोय मला. आणि पुण्यांदा या घरचा उंबरा वालांडायचा नाही असं या घरच्या सुनबाईंचं म्हणणं आहे. होय ना सुनबाई? या घरात माझा असा अपमान होईल असं कधी वाटलं नव्हतं मला. आज जर माझा सत्यजित तिथे असताना तर चालती हो प्रिया. पुन्हा जर त्यांचं नाव तोंडून काढलंच ना तर तशी हाताला धरून बाहेर काढीन जशी यांनी तुला हाकलली होती.